हे बघा म्हणजे मी इथे होतो. हो तुम्ही इथे होता. तुम्ही कुठे होता? मी असं इथे आहे तुमच्या समोर. हा बोललो ना मी. हो बसताय कुठे तुम्ही बसा म्हणालात ना. फार मनावर घेऊ नका, सवय आहे माझी ती. काय मी जरा आठवतो मी ते का आलो होतो. का आलो होतो? एक मिनिट म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला जरा विसरायची सवय. अच्छा अच्छा. अहो पण तुम्ही इथे का आलात हेच विसरला. मग इथवर पोहोचलात तरी कसे? पत्ता होता ना बॅगवर, असा पत्ता व्यवस्थित लिहून ठेवला होता. टॅक्सीवाल्याने बरोबर मला पत्त्यावर सोडलंय. तुम्ही बॅग आणली? बॅग कुठे? बॅग टॅक्सीत विसरलो. ओ शिट. तरी बरं मला हातावर लिहून ठेवायची सवय आहे. चांगली सवय आहे. मग हात बघा. काय झालं आता? काय विसरला? विसरलो नाही, पुसरलो. नाही ते लिहून ठेवलं होतं इथे पुढे, तेच पुसून गेलं. थोडं काय असेल ना शिल्लक, एखाद दुसरं अक्षर. अर्ध आहे. त्यावरून काय? नकटीला. काय बघू? नक्की नकटीला म्हणजे तुम्ही नकटीला बघायला आलात का? आधी सांगायचं ना, बाहेर का उभे? ऐकलं का? नकटीला पाहायला स्थळ आलंय. ऐकलं का? नकटीला बघायला असतं. एक तर हळू बोला आणि मी घरातल्यांना सांगतो. चला येतो, परत भेटू आपण. तुम्ही परत विसरला, तुम्ही नकटीला बघायला आला. नीरज दिवटे किती मूर्ख आहेस तू. काय गरज होती त्या माणसाला टॅक्सीमध्ये सगळं सांगायची? मी इथे फक्त पासपोर्ट घेण्यासाठी आलोय, रात्रीच्या फ्लाईटने परत अमेरिकेला जाणार आहे. मूर्खपणा केला यार मी. तरी नशीब त्या माणसाला काही आठवत नाही. त्याला जर काही आठवत असतं ना तर सगळी गडबड झाली असती. मामी काय रे, काय झालं? तू ऐकलंस का काही? एवढ्या मोठ्यानं बोललं तर ऐकू येईलच ना. म्हणजे तू ऐकलंस सगळं? ठणठणीत ऐकू आलं मला अगदी. मामी प्लीज कोणाला सांगू नको. मी सांगून कोणाला काही कळणार आहे का? आणि तसंही ना, कळायचं असेल ना तर या घरात सगळ्यांना सगळं कळतं. हो तरी पण तू प्लीज. बरं बाबा नाही सांगत. पण यांचा आवाज एवढा मोठा होता ना की याच्यापेक्षा मोठा असताना तर छप्पर कोसळलं असतं डोक्यावर. यांचा आवाज म्हणजे? अरे आता नाही का ओरडले नुपूरसाठी मुलगा बघायला आलाय म्हणून? अच्छा तू ते ऐकलंस? नशीब माझं. का नशीब? का नशीब मामांचा आवाज तुझ्यापर्यंत आला म्हणजे आता सगळ्यांना कळेल ना. तू जाऊ नकोस कोणाला सांगायला, येतील आपापले सगळे. अरे माझी खूप कामं पडले, आलेच. मामी अगं काय करतेस? कान सोड प्लीज. तुला ना बदलायला पाहिजे. घरात कुणीही तुझ्या कपड्यांना इस्त्री केली असती, बाहेर द्यायची काय गरज होती? मामी सॉरी पण मला ते थोडंसं ऑकवर्ड झालं ना म्हणून. यापुढे असं वागलास ना तर माझ्याशी गाठ आहे. मामी तू माझ्यावर रागावणार? इम्पॉसिबल आहे, शक्यच नाहीये. दाखवीनच एकदा माझा राग तुला नक्की दाखवीन. जा आधी नुपूरला सांगून ये तिच्यासाठी मुलगा बघायला आला. आणि हे बघ लक्षात ठेव, सगळं चांगलं होणार. नाही या मम्मी, ती येतच असेल आता. काय एक काम कर, एक बोट हे ना विजू, उठ 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 उठ. नक्की पैसे दे. हे बोट होतं पार्लरवाली येणार आणि हिचे केस करून देणार, आणि हे बोट होतं मी हिचे केस करणार. काय? काहीतरीच काय काय? हे नक्तू आठवतं का तुला? एकदा शाळेत असताना तुझ्या केसांची रिबीन सुटली होती, त्या रिबिनीची गाठ मी बांधून दिली माहितीये? हो, आणि नंतर गाठी सुटल्या नाहीत म्हणून रिबिनीचे तुकडे करून कसे बसे काढायला लागले केस. नको पप्पा, ती हेअर ड्रेसर येतच असेल. नाही आली लवकर तर? तुम्ही का निगेटिव्ह विचार करताय? मम्मी सगळं चांगलं होईल ना? हो बघा. हो बाळा, पण उशीर झाला ना तर मग तांबडा पांढरा रस्सा, रंकाळा सगळं सगळं हातचं जाईल बरं. पिल्लू, अरे कोल्हापूरचं स्थळ येणं फार मोठं नशीब लागतं त्याच्यासाठी. हो, म्हणूनच तर मला हे स्थळ जाऊ द्यायचं नाहीये. नक्तू, मी काय म्हणते, मी तुझे केस बांधून घेते, मेकअप हवा तर तू नंतर कर ना, तेवढाच वेळ वाचेल ना आपला. नको मम्मी, येईल ती. अहो तुम्ही तरी निदान खाली जा, बोला ना जरा भरतरावांशी. नाही बुवा, ते भरतराव सारखं नक्की नक्की करतायत ग. मलाही गोंधळायला होतं, मग काही कळत नाही. नेमका हवा असतो तेव्हा हा चंद्या दादा पण कुठे जाऊन बसतो माहित नाही.
तू कधी येणार आहे बेटा तुझी ती पार्लरवाली ग? येईल. घर कुठे आलो मी? कोण आहे हे? कोण काय कशाला आलो इथे मी? नकटीला 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 नकटी नकटी नकटीला काय करायला आलो मी? नकटीला बेल बेल वाजली. क्लू लागेल काय? क्लू लागेल. बेल बटनच नाही. वाजली कशी काय बेल? अरे हॅलो हॅलो. हॅलो नुपूर आहे का? नुपूर हो नुपूर. नाही हो, मला काही माहित नाही. मी नवीन आहे इथे. मी इथे का आलोय हेच मी विसरलोय. काय? हा म्हणजे मला ते एवढंच आठवतंय की हे लिहिलंय ना नकटीला. अरे लिहिलंय ना तेच नुपूर. नकटी म्हणजेच नुपूर. ती जास्त मेकअप करायचा आहे. नकटीला मेकअप करायचा आहे? हो ती जास्त हेअरला शेप द्यायचा आहे. तिच्या हेअरला शेप द्यायचा आहे? हो हो का? तरीच काय. काहीतरीच काही नाही हो. अहो आता बरोबर सांगितलं म्हणजे आता हे लक्षात ठेवणार. नकटीला मेकअप करायचा आहे, तिच्या हेअरला शेप द्यायचा आहे. बरोबर? हो अहो पण माझा विचार नाहीये तो. पण माझा विचार पक्का आहे. अहो पण त्याचे पैसे लागतील. ते नंतर नंतर तुम्ही निघा 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 निघा. विसरायच्यात लक्षात ठेवूया. नकटीच्या हेअरला मेकअप करायचा आहे आणि तिला शेप द्यायचा आहे. अरे असं कसं होईल? नकटीला मेकअप करायचा आहे आणि तिच्या हेअरला शेप द्यायचा आहे. नकटीला मेकअप करायचा तिच्या हेअरला शेप द्यायचा आहे. खूप झालं. आता या बाई बरोबर मी इथे राहू शकत नाही. मला दिलेलं वचन मागं घेते मी. नाही सहन करू शकत हिला. कोण सहन करते ते कळतंय त्यांना. उघड्या डोळ्यांनी बघतायत ते. अगं ए तुझ्या बरोबर राहून राहून माझे डोळे कधी बंद होतील ते सांगता येणार नाही. काय केलं हो मी? काय केलं नाहीस ते विचार. सारखं आपले पुढं 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 पुढं. कोण करतंय पुढं पुढं? आणि कोण करायला देतंय? सांगा ना कोण करायला देतंय? जरा काही करायला गेलं ते बाजूला सारता. पण लक्षात ठेवा मी यांची प्रेमाची आहे. तुम्ही लग्न करून हक्काने या घरात आला असतात ना तरी मी प्रेमाने या घरात आले. कुणाला माहिती प्रेमाने आलीस का त्यांच्या गळ्यात पडली असते. कोण गळ्यात पडलं हो? मी प्रेम केले त्यांच्यावर. प्रेम केले. ए हळू बोल. यांनी प्रेमात माती केलीच आहे. आता त्यांच्यामुळे घराची माती करू नकोस. नकटीला नकटी नकटी एकदा फायनल करतो. नकटीला मेकअप करायचंय, नकटीच्या केसाला शेप द्यायचा. तोंड सांभाळून बोला. मला कुठे बोलायला आवडतं? तुम्हीच बोलायला भाग पाडता. सहन होत नाही तर जा निघून. का निघून जाऊ मी? मी प्रेमाची आहे त्यांची. अगं बाई तुम्ही आता नाही आता नाही. तुम्ही आमच्या नकटीला पाहायला आलायत ना? आधी ह्या नकटीकडे बघा. नकटीला मेकअप करायचंय, तिच्या हेअरला शेप द्यायचा. तू नकटी आहेस. नकटी तुम्ही नकटी आहात. खरं म्हणजे तू नकटी आहेस. तुम्ही नकटी. तू नकटी 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 आहेस तू. तुम्ही नकटी नकटी. तू नकटी. तुम्ही नकटी 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 ऐसा आहे बन. आता त्या भरतला मी अजिबात सोडणार नाही. तिला नकटीचं काय? कानफाट फोडेन. पांढरी पट्टी आहे ना? नक्की आहे. तू नकटी आहे, तू नकटी आहे, तू नकटी आहे. ती नकटी नाही, ती नकटी नाही. अरे आहे कोण नकटी? अरे